सियावल रामचंद्र की जय। सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी वे गुरुवादयाची सर्वांगी सुंदर वंशेंदुराची कंठील मुक्ताफळाची जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे दे रे भैया भैया उस पतंग को ढील दे जैसे मस्ती में आए वो खींच दे रे भैया तेज 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 मांझा अपना तेज 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 मांझा पाठीमागे ना
यावर्षी वैशिष्ट्य होतं, 2 वेगवेगळ्या पद्धती, एक भाजपची आणि एक युवा स्वाभिमानची. बिलकुल महायुतीचे घटक पक्ष आहे युवा स्वाभिमान पार्टी आणि भाजप. आज हनुमानगडी या ठिकाणी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते नवनीत राणांच्या उपस्थितीमध्ये केवळरामजी काळे भाजपचे कार्यकर्ते भाजपची पतंग उडवत आहे. माझ्या उपस्थितीमध्ये युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते हनुमानगडीला पतंग उडवत आहे. आणि मला असं वाटतं ही घट्ट महायुती आहे. ज्या पद्धतीने आम्ही विधानसभा लढलो, विधानसभेमध्ये आपण पाहिलं की अमरावती जिल्ह्यामध्ये अनेकांच्या पतंगा कापल्या आणि मजबूत उमेदवार भाजपचे निवडून आले. युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने मी निवडून आलो आणि मोठ्या प्रमाणात या पतंगी सर्कस महाराष्ट्राची मोठी भरारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे घेणार आहे विकासाच्या माध्यमातून. आणि हीच भरारी हनुमानगडीच्या पवित्र भूमीमध्ये प्रार्थना केली की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातून मोठ्या प्रमाणात शेतकरी, शेतमजूर, आदिवासी सर्वसामान्य जनतेला अशी भरारी त्यांच्या माध्यमातून मिळेल आणि एक मजबूत मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेला आहे. मकर संक्रांत आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपण कोणताही सण असला तर आपण खूप आनंदात साजरा करतो. आणि यावेळीस थोडासा वेगळा आहे कारण 6-7 महिने पहिले आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. तर आज भारतीय जनता पार्टी आणि स्वाभिमानचे 2 पतंगा आज होत्या आणि आकाशात सुद्धा आज महायुतीचं गठबंधन दिसत होता आणि चांगल्या प्रकारे दोन्ही मस्त आकाशात पतंगा उडत होत्या. आणि हे आनंदाचे क्षण असतात आणि हिला आपण चांगल्या पद्धतीने जगलो पाहिजे आणि तेच आनंद आम्ही आमच्या लोकांसोबत घेत असतो. या निमित्तानं तुम्ही तुमच्या विरोधकांना काय संदेश देणार? माझे काय विरोधक आहे, राजकारणामध्ये फक्त एक लिमिट आपण क्रॉस करून कोणीही कोणावर बोलू नये. फक्त मी नेहमी हेच म्हणत राहते. आणि मकर संक्रांत आहे, सुरुवातच आमची तिळगुळांसोबत होते. तर सगळे जे खूप कडू बोलतात सकाळीपासून ते संध्याकाळीपर्यंत असे लोकांना त्यांना माझी एकच सल्ला राहील, मकर संक्रांत आहे, तिळगुळ घ्या आणि सगळ्यांनी गोड बोला. राजकीय जीवनमध्ये फक्त इलेक्शन पुरता हा आपले एकमेकाचे विचार वेगळे असतात, पण त्याच्यानंतर आपण एक सामाजिक क्षेत्रात काम करतो आणि ती भान जर आपण ठेवली आणि आजपासून गोड बोलणं सुरू केला तर मला वाटते येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने पतंग आकाशात उडत होती त्याच पद्धतीने आमचे देवेंद्र फडणवीसजीसुद्धा आमची महाराष्ट्राची एक वेगळी भरारी येणाऱ्या काळामध्ये भरताना सगळे महाराष्ट्र आणि पूर्ण देश पाहणार आहे. मला वाटते की माझे प्रत्येक श्वासातच म्हणतात ना, जसे पोटची मणी काळी असतात तसेच प्रकारे माझ्या जीवनामध्ये त्याला जसा महत्त्व आहे त्यापेक्षा माझे श्वासापेक्षाही जास्त महत्त्व रवीजींचं माझ्या जीवनामध्ये आहे. आणि मी सगळी महिलांना जे क्षणाची पूर्ण महिला वाट पाहतात, कारण की आम्ही आमचे शेवटच्या श्वासापर्यंत महिला एकच गोष्टीसाठी जगतो की आम्हाला काहीही झालं तरी चालते पण आमच्या डोक्यावरचा हळद कुंकू आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत असंच राहू द्या देवा, एवढीच देवाचरणी विनंती करते आणि सगळ्या महिलांना मनापासून मकर संक्रांतची खूप शुभेच्छा देते. हो, शंकराची पिंडीवर संत्र्याची फोड, रवीजींचं बोलणं साखरपेक्षा गोड. वा वा.